म्हणजे चुकीचं आहे. कारण प्रशिक्षणामध्ये काय होतात की चांगले चांगले तज्ज्ञ प्रशिक्षण देणारे जे लोक असतात ते काय करतात, चांगले चांगले प्रशिक्षक तिथे बोलवतात, अनुभवी लोक बोलवतात आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं असतं. यूट्यूब वगैरे याही माध्यमातून बऱ्याच ठिकाणी आजकाल नॉलेज भेटतं, पण ते ऑथेंटिक असेल, खरंच असेल असं नाही. त्यानंतर हे झालं प्रशिक्षणाचं महत्त्वाबद्दल. मी तर तुम्हाला योजना सांगणार आहे, पण थोडंफार प्रशिक्षणाचं महत्त्व. आता ही संस्था जी आहे आपली युवा प्रभात संस्था, ही काय करते, ही या संस्थेबद्दल मी सांगतो. मी 7-8 वर्षापूर्वी मी आहे गव्हर्नमेंटला जॉब करतो, पण मॅडमनी मला 7-8 वर्षापूर्वी बोलवलं होतं प्रशिक्षण देण्यासाठी. तर अक्षरशः यांचे जे प्रशिक्षणाचे जे कार्यक्रम आहे ते ओरिजिनल म्हणजे की प्रशिक्षण दिलं जातं, प्रमाणपत्र चांगलं दिलं जाते, आहे की नाही. नाहीतर काय होतं की प्रशिक्षण न देता नुसते प्रमाणपत्र वाटप सारख्या पण योजना होतात. त्यामुळं त्यांचं ज्या प्रकारचे ते कार्यक्रम होते त्या कार्यक्रमच्या पद्धतीने त्या घेत होत्या. त्यामुळं मी त्यांच्याशी जुटलो की तुमचे जे आहे खरंच प्रशिक्षणार्थी जे आहे ते चांगले असतात, त्यानंतर ते त्या प्रशिक्षणाचा वापरही करतात. म्हणून मी एक 7-8 वर्षापूर्वी जेव्हा मी चिखलीमध्ये कार्यरत होतो तेव्हापासून या संस्थेसोबत जुडलेलो आहे. ट्रेनर म्हणून, एक प्रशिक्षणार्थी म्हणून मी या संस्थेसोबत जुटलेलो आहे आणि हे